काय नाव आहे? लड्डू मोत्या बाबा पंकेवाला बाबा. आणि त्याच्या अगोदरच्या वर्षी एक बाबा होते. कोणते? तवेवाले बाबा. तवेला बाबा तुम्हाला माहिती आहे का? तवेवाला बाबा का करे माहिती आहे? ते जास्त लोकांना जर स्वयंपाक बनवायचा असेल ते मोठी तावी ठेवतात, मोठी तावी. हा बाबा का करे? इस्तो लावे, इस्तो भट्टी त्याच्यावर ठेवे तावी आणि मग चालत चालत बाबा त्या ताव्यावर बसे. लोक आले की त्याला आशीर्वाद दे. आता काय झाला? बाबाचा जो मॅनेजमेंट सांभाळणारा माणूस होता, व्यवस्थापक मॅनेजर, त्याच्यासोबत झाला बाबाच्या पैशासाठी झगडा. मॅनेजरला माहित होता याची जिरवा कुठं लागते. त्याने काही बाबाला सांगितलं नाही ना, दिलं तावा बदलून. पहिला तावा होता स्पेशल जाडवाला, दुसरा तावा होता पतला, नॉर्मल जसा राहते तसा. आणि यानं मस्त भट्टी शेक त्याच्यावर ठेवला तावा. बाबा ठरल्याप्रमाणे असा डोलत डोलत आला मस्त त्या ताव्यावर येऊन बसला. अजी जसा बसत नाही ते पोळी कशाची फुकते पोपडा उदारला बाबा. मग खराब शिव्या दे बाबा. खरा बाबा आम्हाला कळला का? आम्हाला बाबा पाहायच्या कर्मयोगी गाडगे बाबा पा. ज्या गाडगे बाबानं अनेक लोकांची सेवा केली, आम्हाला हे बाबा कळले पाहिजे. लक्षात घ्या, ते होते कर्मयोगी गाडगे बाबा. कुणी न राहावे खुडे अडाणी, शिक्षण घ्यावे व्हावे ज्ञानी, यासाठी ही जिजू देवानी, जातीचा धोबी देवा होईल पपडा. संतांच्या कव्हरेज मध्ये यावं लागणार आहे. त्यासाठी काय करा? चांगल्या विचारात बसा. सतसंगत आम्हाला लागला पाहिजे. त्यासाठी हे कीर्तन आहे, त्यासाठी हे प्रबोधन आहे, त्यासाठी हा उत्सव आहे. फक्त मनोरंजन व्हावं म्हणून कार्यक्रम नाही, मनाचं भंजन सुद्धा झालं पाहिजे. जशी या मंडई उत्सव समितीची संघटना आहे, कारण ही एकटे काहीच करू शकत नाही. याची संघटना आहे, तशी आमची संघटना आहे. आमची 6 जणांची संघटना आहे. एकटा माणूस काही करू शकत नाही. जशी कुत्र्याची संघटना राहते, एका गलीतला कुत्रा भुकला तर दुसऱ्या गलीतला कुत्रा ऑटोमॅटिक भुकते. जशी कुत्र्याची संघटना आहे, तशी माणसाची संघटना झाली पाहिजे. आणि संघटन कशासाठी झालं पाहिजे? चांगल्या गोष्टीसाठी तुम्ही आम्ही एकत्रित झालो पाहिजे. जर कोणावर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी तुम्ही आम्ही एकत्रित आलो पाहिजे. गोरगरिबांना शिक्षण मिळावं यासाठी तुम्ही आम्ही एकत्रित आलो पाहिजे. नहीं तो आम्ही पाहतो हजारों मददगार मिलते, काम के चंद मिलते, और बुरा वक्त आया तो सबके दरवाजे बंद मिलते हैं. गरीबाच्या झोपडीमध्ये कधी कधी उंदरे थांबत नाही. तो उंदरी आपल्या मम्मी पप्पाला म्हणतो, मम्मी पप्पा या गरीबाच्या झोपडीतून चला. श्रीमंताच्या मोठ्या बंगल्यात जातो आणि श्रीमंताच्या मोठ्या बंगल्यात जाऊन जहर टाकलेले बिस्किट खाऊन तडफडू तडफडू मरतो. एवढं मोठं दुर्दैव. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करेन, गोर गरीबाला मदत करणं ही सुद्धा देवाची भक्ती. भक्तीचे वेगवेगळे प्रकार आहेत की नाही आहेत ना? आपण जे काही देवाला मागतो ते मनातून मागावं, बरोबर आहे ना? पण आम्ही मनातून मागत नाही. पहिला म्हणजे मागता का मनातून? नाही. नवरात्र उत्सव झाला ना, देवीच्या समोर आम्ही हात जोडतो, काय म्हणतो? नाही चाहिए धनवर दौलत ना चांदी ना सोना. कोणाकोणाला खरंच नाही पाहिजे सांगा बरं? पाहिजे सगळ्यालेच ना. देवीच्या समोर हात जोडून नाटक करते, तेवढ्यावरच थांबत नाही. तर त्याच्या पुढे म्हणते, मैं तो मांगे मा तेरे मन में एक छोटासा कोला. कोणती बाई म्हणते, जे हितभर जागेसाठी झगडा करते. कोणा पाहिजे म्हणते? फक्त कोण्यामध्ये होते काहीच नाही. देवाची खरी भक्ती आम्हाला कळली पाहिजे, भक्तीचे रूप आम्हाला कळले पाहिजे. आणि सेवेनं काय होते लक्षात घ्या. तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतली ओवी आहे, सेवेने अंगी सामर्थ्य येते, जे जे बोलाल ते ते घडते, आणि हसते परसते होत जाते त्यामध्ये. मला सांगा, गावागावामध्ये मंदिर हनुमंतरायाचे जास्त आहे का रामाचे मंदिर जास्त आहे? बोला बरोबर.
बोलत जा, कोणाचे मंदिर जास्त आहे? हा, तुझ्या गावामध्ये रामाचं मंदिर आहे की हनुमंतरायचं मंदिर आहे? हनुमंतरायाचं आहे. गावागावामध्ये हनुमंतरायाचे मंदिर आहे. आणि हनुमंतरायाने काय केली? सेवा केली. कोणाची सेवा केली? रामाची सेवा केली. बरोबर आहे ना? आणि ते तर आपण ऐकलं की हनुमंतरायाच्या नसानसात राम बसले होते म्हणजे आपण ऐकलं की हनुमंतरायाने अशी छाती फाडली तर कोण दिसले रे बरोबर? कोण दिसले? राम आणि सीता दिसले म्हणते. आजकाल त्याच्यावर समजा जवान पोरांना फाडली अशी छाती, म्हणजे फाडणार तर नाही म्हणा, पण केली गणेशपूरच्या एखाद्या पोराने हिंमत, फाडली अशी छाती तर कोण दिसन रे पोरं? कोण दिसन? आकड्या? आकड्या नाही, छातीच्या फाडली ते देशी दारूचे पाहुणे, हे खर्याच्या पुढे. पण ते होते प्रभू श्री रामचंद्र भगवान. जानकी बैठे मेरे सीने में श्री राम, जानकी बैठे मेरे सीने में, देख लो मेरे दिल के नगीने में, देख लो मेरे दिल के नगीने में श्री राम.